राजकीय बातमी आहे आंबेडकरांनी केलेल्या एका खळबळजनक वक्तव्याची। विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकर यांनी केलंय। विधानसभेत ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत, त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवी या ठिकाणी आलेले असता प्रकाश आंबेडकर यांनी केलं। ओबीसीलाच मतदान देणार आणि ओबीसीला मतदान देत असताना कुणबी मराठ्याला मतदान देणार नाही। काका इथला असताना कुणबी मराठा जो आहे तो डबल भूमिका करतो। उद्याच्या विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळेस या कुणबी समाजाची असणारी पाटीलकी जागृत झाली तर तो काय राहिला आपलं, तो आपल्या बाजूने मतदान देण्याच्या ऐवजी त्याच्या बाजूने मतदान देईल। आणि म्हणून ह्या जे आहेत ते आपण असं पाळलं पाहिजे। तर याविषयी बोलण्यासाठी आपल्या सोबत थेट मनोज जरांगे पाटील जोडले गेलेले आहेत। मनोजजी, आपलं स्वागत आहे झी24 तास मध्ये। अतिशय खळबळजनक असं विधान केलेलं आहे प्रकाश आंबेडकर यांनी, मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं खळबळजनक विधान त्यांनी केलेलं आहे। तुमचे यावरती काय प्रतिक्रिया आहे? भगवान तारो जुनो सेवक बाळासाहेब आंबेडकर आहेत प्रभू। मनोजजी, माझा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचतोय? विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं खळबळजनक वक्तव्य प्रकाश आंबेडकरांनी केल्याचं कळतंय। तर आपण पाहतो या क्षणाची अतिशय महत्त्वाची बातमी। तर विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत, त्यामुळे यापुढे ओबीसींनी कुणबी सोडून इतर ओबीसी उमेदवाराला मतदान केलं पाहिजे असं वक्तव्य आरक्षण बचाव यात्रेनिमित्त पोहरादेवीमध्ये आलेले प्रकाश आंबेडकर यांनी केलेलं आहे। आणि या वक्तव्यामुळे आता राजकीय वर्तुळामध्ये चर्चांना उधाण देखील आलेलं आहे। तर अतिशय खळबळजनक असं हे वक्तव्य आहे। विधानसभा निवडणुकीमध्ये कुणबी मराठा उमेदवाराला मतदान करू नका असं त्यांनी म्हटलंय। तर विधानसभेमध्ये ठरावाच्या वेळी कुणबी समाजाची पाटीलकी जागी झाली तर ते आपल्या बाजूने मतदान करणार नाहीत असं देखील पुढे जाऊन प्रकाश आंबेडकर म्हणाले। तर आपण पाहतोय पोहरादेवी या ठिकाणी प्रकाश आंबेडकर आले होते। या ठिकाणी आरक्षण बचाव यात्रा त्यांची सुरू आहे आणि त्या निमित्ताने ते पोहरादेवीमध्ये बोलत होते आणि यावेळी त्यांनी हे खळबळजनक विधान केलं।